हर हर महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी मित्रांनो. तर आपण आलो होतो वासू झीलला. तर आपलं वासू झीलपाशी दर्शन पण झालेलं आहे. वासू झीलमध्ये आपण स्नान पण केलेलं आहे. वासू झीलपाशी इथे महादेवचं त्रिशूळ पण आहे, त्या ठिकाणी आपण दर्शन पण केलेलं आहे मित्रांनो. पण आता वातावरण एकदम बिघडलेलं आहे, पूर्ण धोका आलेला आहे. पूर्ण आता पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर आता इतकी थंडी वाजू राहिली, इतकी थंडी वाजू राहिली, बोलता पण आहे ना, थरकाप चालू झालेला आहे. तर चला एकदा भोलेबाबांचे तुम्ही पण दर्शन घ्या. तर आपण आता निघतोय खाली केदारनाथच्या दिशेने. तर चला, पाहू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी भोलेबाबांचा त्रिशूळ पण आहे. भोलेबाबांचा पिंडीचा फोटो, छोटासा फोटो पण आहे. माता राणींचा झेंडा पण आहे. इकडे आपल्या भारताचा तिरंगा पण आहे मित्रांनो. एकदम भारी वाटलं मित्रांनो वर आल्यानंतर. आपण 2.5 तासामध्ये ट्रॅक करून वर आलो होतो, ते पण बिना चप्पलचं. पाहू शकता आपल्या चप्पल पण नाही आहे. आणि भोलेबाबाने आपल्याला कष्ट पण काही दिलेलं नाही आहे. थोडंफार लागलं, ठेस लागली, काही नाही, कष्ट होत नाही, काही नाही. पण मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर एकदम भारी भारी वाटलं. पूर्ण निळं निळं पाणी आहे. असं पाणी आपल्याला कुठंच पाहायला भेटणार नाही मित्रांनो. आता धोका आलेला आहे. धोका आल्यामुळं आता व्हिडिओ तर तुम्हाला काय दिसणार नाही पाणी एवढं. तर चला नॉर्मलमध्ये दाखवतो तुम्हाला. हे बघा, पूर्ण जवळजवळ 1 किलोमीटरचं, पूर्ण 1 ते 2 किलोमीटरचं झील आहे. आणि झेलामध्ये पूर्ण पाणी कंटिन्यू पाणी राहतं मित्रांनो या ठिकाणी. तर चला आपण आता निघतोय वापस. तर चला असाच सपोर्ट राहू द्या मराठी माणसं. मराठी माणूस एक ना एक दिवस नक्की वर जाणार. कसं मराठी माणूस म्हणत तसं. हॅशटॅग टोपीवाला पार्वती पदे हर हर महादेव शिवशंभो. चला मग आता निघालोय आपण रिटर्न. तर चला लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हर हर महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण हरी. कसं मराठी माणूस म्हणून तसं. हॅशटॅग टोपीवाला. हा, तर चला मग, चलो.